नांदेड येथे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाला सुरुवात। प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि शिक्षक व जिल्हा परिषद समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक संपात सहभागी झाले आहेत। या संपामुळे प्रशासनाची यंत्रणा कोलमडली असून सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। राज्यात तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असून सुमारे 3,54,000 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे। मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे। आंदोलन काय आम्ही सहकुशीनं राजीनं करत नाही। मी संपूर्ण राज्यातील देशातील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना आवाहन करतो आणि शेतकरी कष्टकरी विद्यार्थी बेरोजगार यांना नतमस्तक होऊन दिलगिरी व्यक्त करतो। संपाला उतरायची आमची अजिबात इच्छा नव्हती, परंतु सरकारनं आडमुठी भूमिका घेतल्यामुळे ही संप करावा लागत आहे आणि ही संप आता बेमुदत संप आहे। ही किती दिवस चालेल काही सांगता येत नाही। आता तुम्हाला माहित आहे देशाच्या पातळीवर माननीय पंतप्रधान महोदयांनी अर्थसंकल्पीय सादर करत असताना बजेट सादर करत असताना त्यांनी सांगितले जगाच्या पाठीवर आर्थिक स्थिती सुधारणा या देशाचा 4था क्रमांकावर आहे म्हणतात। कोण म्हणतात ते? प्रगतीशील देश माननीय पंतप्रधान महोदय 4था क्रमांकावर जगाच्या पाठीवर हे देश। आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काय म्हणतात? जगाच्या पाठीवर किती 34वा क्रमांक वित्त विभागामध्ये वित्त बजेट जेव्हा सादरीकरण केले 34वा क्रमांकावर आपण 1 नंबर आहोत म्हणजे जगाच्या पाठीवर राज्य बरं का। मग मला सांगा असं असताना आमचा 4 महिन्याचा DAB आपला थकबाकी का रोखून ठेवला असेल ही प्रश्न आहे की नाही हो? एवढी प्रगती जर तुम्ही घेतली असेल, एवढं राज्य विकसित तुमच्या नेतृत्वामध्ये होत असेल, सर्वसामान्याचा 3 महिन्याचा DA तुम्ही गोठून ठेवता म्हणजे याचा अर्थ काय समजायचा आम्ही? म्हणून प्रश्न आहे तुम्हाला, तुम्हीच त्या सभागृहामध्ये जशी आहे तशी सुधारित पेन्शन योजना लागू करू असा दोन्ही सभागृहामध्ये आश्वासन तुम्ही दिले। कारण तेव्हाही जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नव्हते, परंतु सत्तेमध्ये होते, उपमुख्यमंत्री होते आणि अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब होते। शिंदे साहेबांनी जेव्हा एवढं मोठं 17 लाख कर्मचाऱ्यांना त्यांनी आश्वासन दिले, मग त्यांनी लवाळ आहेत। आज जर त्यांनी पूर्तता करत नसेल आणि 2 वर्षापासून सतत विकल्प काढतात, त्यांनी विकल्प द्या म्हणून। अहो विकल्प काढायची गरजच नाही। तुम्ही ज्या सुबोध कुमार समितीच्या माध्यमातून जी सुधारित पेन्शन तुम्ही लागू केले असं म्हणता, त्याची स्पष्टीकरण देत नाही। त्याला 16(ब) मध्ये दूर काढ बसलेली आहे। ती फाईलवर कोणताही निर्णय तुम्ही घेत नाही आणि एकेकाळी तुम्ही विकल्प मागता, कर्मचाऱ्याला संभ्रमात निर्माण करता। ही अत्यंत खेदाचा बाब आहे। म्हणून यापुढे याहीपेक्षा जोरात, कारण कर्मचारी सर्वदूर संतापलेले आहेत, असंतोष आहेत। सरकार सत्तेवर असून 15 महिन्यापासून कोणत्याही चर्चा करत नाही, कोणत्याही निवेदनावर दखल घेत नाही। किती सनदशीर मार्गाने संयमानं शांतीनं जनतेच्या हितासाठी, जनतेचं नुकसान होऊ नये, प्रशासन गाडा थांबू नये, गोरगरिबांचा पिळवणूक होऊ नये, शेतकऱ्यांचा पिळवणूक होऊ नये, या हिशोबानं आम्ही 15 महिने संयम धरले। आता आमचा संयम संपलेला आहे, कारण आम्ही सुद्धा कष्टकरी शेतकऱ्यांचे मुलं आहोत। आमचाही हक्काचा काही विषय आहे। आम्ही सेवानिवृत्ती झाले तर आम्हाला 5,000 न आमचं कुटुंब कसं चालवायचं हे प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहेत। अनेक कर्मचारी वारलेत, त्याचा अनुकंपा 16,000 या महाराष्ट्रात पद रिक्त आहेत आणि 3,54,000 रिक्त पद आहेत। अनेक लोकांकडे 2-2, 3-3 पदभार आहेत। या सरकारनं काय करायलंय? सरकार फक्त कागदावर आपली बॅनरबाजी मोठेपणा मिरवत आहेत। प्रत्यक्ष अंमलबजावणी लोकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, विद्यार्थ्यांचा, बेरोजगारांचा, कर्मचाऱ्याचा यांनी पायमल्ली करून हुकुमशाही चालवायली। या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये ही आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद।